यवतमाल जिले में गाड़ मुक्त धरण और गाड़ मुक्त शिवार योजना में बड़े पैमाने पर कथित भ्रष्टाचार का मामला सामने आया है। मनसे विद्यार्थी सेना के अध्यक्ष अभिजीत नानवटकर ने जिलाधिकारी को निवेदन सौंपकर फर्जी भुगतान, बिना काम किए सरकारी धन निकासी और गाद की अवैध बिक्री की उच्च स्तरीय जांच की मांग की है। अभिजीत नानवटकर द्वारा दिए गए निवेदन में आरोप लगाया कि घाटंजी तहसील की जटाला, घोटी और मारेगांव तालाबों में गाद निकासी का कार्य किए बिना केवल उद्घाटन कर दिया गया है। जियो टैग तस्वीरों के आधार पर दावा किया गया है कि जटाला तालाब में उद्घाटन मार्च 2025 में हुआ, जबकि वास्तविक गाद निकासी सितंबर 2025 में हुई। शिकायत में बिना काम किए भुगतान निकालने, रिकॉर्ड में हेरफेर करने और गाद की अवैध बिक्री जैसी गंभीर अनियमितताओं की आशंका जताई गई है। नानवटकर ने पिछले 3 वर्षों से सभी कार्यों की स्वतंत्र जांच, ड्रोन सर्वेक्षण और दस्तावेजों की पड़ताल कर दोषियों के खिलाफ आपराधिक कार्रवाई की मांग की है। साथ ही जांच पूरी होने तक संदिग्ध कार्यों की भुगतान रोकने की भी मांग की गई है। गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार या महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश तलावाचा गाळ काढण्याचा प्रोग्राम हा मृद व जलसंधारण विभागाने हाती घेतला। यामध्ये टेंडरही काढण्यात आले। संबंधित संस्थेला या कामाचे टेंडर देण्यात आले। या संस्थेंनी यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश तलावातील गाळ हा शेतकऱ्यांना न देता ज्या गावातील वीटभट्टी मालकांना परस्पर विकलेला आहे। त्याचबरोबर याबाबत आमच्याकडे तक्रारी सुद्धा आहेत आणि मृद व जलसंधारण विभागांच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केल्या असता त्यांनी उडवाउडीची उत्तर आम्हाला दिलेली आहेत। आमच्याकडे याबाबत पुरावे आहेत की यवतमाळ जिल्ह्यातल्या काही तलावांमध्ये कुठल्याही प्रकारचा गाळ न काढता त्या तलावाचे बिलं काढण्यात आलेले आहेत संबंधित संस्थेचे। हा यवतमाळ जिल्ह्यातला खूप मोठा भ्रष्टाचार आहे मृद व जलसंधारण विभागामार्फत झालेला। यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील काही अधिकारी देखील यात सामील आहेत, काही कंत्राटदार सामील आहेत, काही संस्था चालक याच्यात सामील आहेत। याबाबत आम्ही लवकरच मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन हा सर्व प्रकार त्यांच्या कानावर टाकणारच आहोत आणि याबाबत आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदनही दिलेले आहेत की आपण लवकरात लवकर याबाबत चौकशी करण्यात यावी। संबंधित तलावाची गाळ उपसा केलेला आहे की नाही याबाबत चौकशी करावी आणि आमची अपेक्षा आहे की जिल्हाधिकारी साहेब याबाबत लवकरच पावलं उचलतील।